हा रात्रीचा उरलेला भात आहे. आपण भात उरला की काय करतो? डस्टबिनमध्ये टाकतो, फेकून देतो. पण त्याचं वेगळं काहीतरी करून बघूया. आज आपण भात ताटात पसरवून उन्हात वाळत घालते. इकडे मी अमरावतीला आलेली असल्यामुळे इथे अंगणात आपल्याला वाळवण वगैरे घालता येतं. पुण्याला काय होतं की बाल्कनीत ऊन वगैरे येत नाही, त्यामुळे अशा गोष्टी करता येत नाहीत. भात कडकडीत वाळला आहे. आता मला पोळ्या करायच्या आहेत, म्हणून मी आधी तव्यावर तेल टाकून हा भात तळून घेते. हा भात छान फुलतो. अगदी कुरड्या करतो ना आपण, कुरड्यासारखं तो फुलतो छान. तोंडी लावणीचा एक प्रकार करू शकतो. तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जर ऊन येत असेल, बाल्कनीत म्हणा किंवा अंगणात म्हणा, ऊन येत असेल तर तुम्ही नक्की करून बघा. तुम्हालाही नक्कीच आवडेल. आवडल्यास कसा वाटला ते मला सांगा. कुडुम कुडुम लागणारा हा भात खूप छान वाटतो. तळून झाला आहे. आता मी याला ताटात काढून घेते. आता ह्यात बारीक चिरलेला कांदा, एक कांदा बारीक चिरून टाकते आणि तिखट, मीठ असं टाकून आपण मिक्स करून घेऊया. जास्त काही यात मसाले वगैरे टाकायची गरज नाही, कारण ते नुसतंच कांदा आणि तिखट मीठ जरी टाकलं ना तरी ते खूप छान लागतं. आपल्याला जर वाटत असेल अन्न वाया जाऊ नये अशी आपली इच्छा असते, तर आपण हे करून बघतो. असं काहीतरी नवीन प्रकार करून बघतो. आता हे मिक्स करून घेत आहे. आणि जेवणाला तर एकदम रंगतच येते. थोडंसं काळं मीठ घालते आहे. म्हणजे उरलेलं अन्नसुद्धा ची बचत होते आणि वेगळं काहीतरी छान खायला पण मिळतं. कच्च्या मेथीची आणि टोमॅटोची कोशिंबीर केली आहे मी, आणि हा भात आणि मुगाच्या डाळीचं वरण पोळी.